नमस्कार मंडळी, मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये। मंडळी, आज रविवार आहे, त्यामुळे चला तर मग आज संडे स्पेशलवाली रेसिपी पाहूयात। आज मी तुम्हा सर्वांसाठी रसमलाईची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया। रसमलाई करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे दूध आणि साखर। रसमलाई करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 लिटर इतकं दूध घेतलं आहे आणि ते तापवण्यासाठी गॅसवर ठेवली आहे। आता एक खास टिप, रसमलाई करण्याकरिता शक्यतो गाईच्या दुधाचा वापर करा, कारण गाईच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी असतो, त्यामुळे म्हशीच्या दुधाच्या ऐवजी गाईचं दूध वापरणे इथे जास्त योग्य ठरेल। आता आपण हे दूध अगदी चांगल्या पद्धतीने एक उकळी येईपर्यंत तापवून घेणार आहोत। दुधाला उकळी आल्यानंतर आपण इथे विनेगरचा वापर करणार आहोत हे दूध फाडण्यासाठी। मी इथे व्हाईट विनेगरचा वापर केला आहे। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर इथे करू शकता। मी इथे 2 चमचे विनेगर घातली आहे आणि त्यानंतर हळूहळू चमच्याच्या साहाय्याने हे दूध हलवत आहे, जेणेकरून आपलं दूध अगदी चांगल्या पद्धतीने फाटून जाईल। विनेगर किंवा लिंबाचा रस दुधामध्ये घातल्यानंतर तुम्ही गॅस इथे एकदम लो वर ठेवणार आहात। कमीत कमी 1 मिनिटासाठी आपल्याला या दुधाला हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित फाटून जाईल। आणि त्यानंतर मी इथे कमीत कमी 1 कप इतकं पाणी यात घातली आहे। पाणी घातल्यावर हे जे कुकिंग प्रोसेस आहे हे इथेच थांबते, त्यामुळे या स्टेजला पाण्याचा वापर करणे गरजेचं आहे। आता या स्टेजला हे जे फाटलेलं किंवा नासलेलं दूध आहे ना, ते आपण गाळून घेणार आहोत। एका गाळणीच्या साहाय्याने तुम्ही हे दूध गाळून घ्या। पाणी व्यवस्थितपणे गाळून घेतल्यानंतर वर जे आपल्याला मिळतं हेच आहे आपलं पनीर। आणि जे खाली राहिलेलं आहे ना, ते पाणी आपल्याला सांडून द्यायचं नाहीये। हे पाणी तुम्ही पीठ मळण्यासाठी वापरू शकता, याने चपाती अगदी मऊ आणि लुसलुशीत होतील। मी इथे गाळणीचा वापर करून पनीर काढून घेतली आहे। मी इथे पनीर काढण्यासाठी गाळणीचा वापर केली आहे, पण तुम्ही इथे कॉटन कापडाचा वापर पनीर काढण्यासाठी करू शकता। आता जे हे पनीर आलेलं आहे ना, हे आपल्याला असंच ठेवायचं आहे कमीत कमी 30 मिनिटासाठी। 30 मिनिटानंतर आपण हे पनीर मळायला चालू करणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे पनीर एका ताटात काढली आहे आणि ह्याला अगदी चांगल्या पद्धतीने मळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा हे जे पनीर आहे ना, हे जरा जाडसर आहे, अगदी स्मूथ नाहीये, तर त्यामुळे अगदी स्मूथ असा गोळा होईपर्यंत आपल्याला पनीर मळून घ्यायचं आहे। आता या प्रोसेसला आपल्याला कमीत कमी 10 मिनिटे तरी द्यावे लागतील। तर 10 मिनिटे अगदी चांगल्या पद्धतीने हे जे पनीर आहे ते मळून घ्या। जोवर असा स्मूथ असा टेक्स्चर येत नाही तोवर आपल्याला हे पनीर मळून घ्यायचं आहे। पनीर मळून घेत असताना जर तुम्हाला वाटला की मॉइश्चर कंटेंट या पनीरमध्ये जास्त आहे किंवा हे जे पनीर आहे हे जरा ओलसर लागत आहे, तर तुम्ही या स्टेजला 1 चमचा इतकं मैदा मिक्स करू शकता। आता तुमचे रसगुल्ले पास होतील की फेल होतील हे पूर्णपणे या स्टेजवर आधारित आहे, त्यामुळे हे जे प्रोसेस आहे मळण्याचं ह्यावर खूप जोर मी देत आहे। हे अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे 10 मिनिटं देऊन मळून घ्यायचं आहे। तळ हाताचा हा भाग तुम्ही वापरून पनीर अगदी चांगल्या पद्धतीने मळू शकता। पहा, आपलं पनीर किती सॉफ्ट झालेलं आहे या स्टेजला। आता आपण या पनीरचे छोटे छोटे बॉल्स किंवा गोळा करून घेऊयात। हे जे रसमलाईचे बॉल्स आहेत ना, ह्याचा साईज मध्यमच ठेवा, कारण की एकदा तळायला सुरू केल्यावर हे फुगून डबल होतील, त्यामुळे थोडंसं मध्यमच आकार याचा ठेवा।
जेव्हा तुम्ही रसमलाईचे बॉल्स करता ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचे रेषे किंवा क्रॅक नसू नये, तरच आपले रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते चांगले झालेत असं समजायचं. जर का रसमलाईच्या बॉल्सवर क्रॅक दिसायला लागले तर आपल्याला परत हे जे पनीर आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. रसमलाईचे बॉल्स तयार झाल्यानंतर हे प्लेट तुम्ही साईडला ठेवून टाका. आता आपण या स्टेजला साखरेचा पाक करणार आहोत. साखरेचा पाक करण्यासाठी मी इथे कढई ठेवला आहे आणि त्या कढईमध्ये 1 कप इतका साखर घातली आहे. जर 1 कप साखर घेतला आपण तर 3 ते 3.5 कप इतकं आपण पाणी यात घालणार आहोत. हे साखरेचा पाक करत असताना 1 तार 2 तार या भानगडीत आपण पडणार नाही आहोत. कढईमध्ये साखर घाला, 3 ते 3.5 कप इतकं पाणी घाला आणि गॅस एकदम हायवर ठेवून हे साखर अगदी चांगल्या पद्धतीनं विरघळून घ्या. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर तयार केलेले रसमलाईचे बॉल्स यात टाकणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता तयार केलेले रसमलाईचे बॉल्स मी एक एक करून या साखरेच्या पाण्यात घालत आहे. हे जे रसमलाईचे बॉल्स आहेत किंवा गोळे आहेत हे आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम गॅस मोठा ठेवून आपल्याला रसमलाईचे जे गोळे आहेत ते उकळून घ्यायचे आहेत. आता ही प्रोसेस आपल्याला किमान 8 मिनिटासाठी करायचं आहे आणि 8 मिनिटानंतर तुम्ही गॅसचा जो आच असतो तो मध्यम ठेवा आणि मध्यम आचेवर आपल्याला हे गोळे कमीत कमी 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचे आहेत. 5 मिनिटे झाल्यानंतर आता आपल्याला गॅस एकदम कमी किंवा लो ठेवायचा आहे आणि या आचेवर आपल्याला हे गोळे 2 मिनिटासाठी उकळून घ्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर तुम्ही गॅस बंद करून टाका. तर तुम्ही ते पाहू शकता रसमलाईचे जे गोळे आहेत इथे मी 15 मिनिटे साखरेच्या पाण्यामध्ये उकळून घेतले आहे. पहिल्यांदा आपल्याला 8 मिनिटे हाय फ्लेम ठेवून, नंतर 5 मिनिटे मीडियम फ्लेम ठेवून आणि शेवटी 2 मिनिटे एकदम कमी किंवा लो फ्लेम ठेवून आपल्याला रसमलाईचे हे गोळे साखरेच्या पाण्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहेत. 2 मिनिटे झाल्यावर गॅस बंद करून टाका. आता आपण रसमलाईसाठी लागणारी रबडी करणार आहोत. तर त्यासाठी मी एक पातेलं ठेवलं आहे आणि या पातेल्यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध घेतली आहे. आता ही रबडी करण्यासाठी मी इथे म्हशीचं दूध वापरली आहे. दूध गरम होत असतानाच मी इथे अर्धा कप इतकं साखर यात घातली आहे. पाहू शकता मी इथे थोडंसं विलायची पावडर किंवा थोडंसं विलायची कुटून घालत आहे. यात मी केसर घातली आहे. याने कलर चांगला येतो म्हणून याचा वापर रबडीमध्ये करत जावा. केसर घातल्यानंतर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घातली आहे. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदाम घालू शकता, काजू घालू शकता, पिस्ता घालू शकता. याने या रबडीचा जो टेस्ट आहे तो खूप चांगला येतो आणि रबडी घट्ट होण्यास मदत होते. हे दूध आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचं आहे. गॅसचा जो आच आहे तो थोडा वेळ मध्यम, थोडा वेळ बारीक असा ठेवून कमीत कमी 15 मिनिटे तुम्ही हे दूध अगदी चांगल्या पद्धतीने उकळून घ्या. दूध गरम होत असताना मध्ये मध्ये चमच्याच्या साहाय्याने हे दूध फिरवत राहा. रसमलाईची जी रबडी असते हे जास्त घट्ट नसते, त्यामुळे अगदी 10 ते 15 मिनिटं सफिशियंट आहे आणि त्यानंतर तुम्ही गॅस बंद करून टाका. चला आता या स्टेजला आपली रबडीसुद्धा तयार आहे. आता याला थोडा वेळ थंड होऊ देऊयात. कमीत कमी 1 ते 1.5 तासासाठी ही रबडी थंड करून घ्या. पहा आता या स्टेजला आपले जे रसमलाईचे बॉल्स आहेत हे किती स्पॉन्जी झालेले आहेत.
मी तुम्हाला एक रसमलाईचा बॉल कट करून दाखवते. बघा, आपला जो आतला रसमलाईचा जो पार्ट आहे तो किती स्पॉन्जी झाला आहे. जो बाजारामध्ये रसमलाई मिळतो ना, ह्याची गुणवत्तेची गॅरंटी आपल्याला नसते. बाजारामध्ये जे रसमलाई मिळते त्यात शक्यतो मिल्क पावडर किंवा सोडा याचा वापर केला जातो. त्यामुळे अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आणि तेही चांगल्या क्वालिटीचं तुम्ही रसमलाई घरी करू शकता. चला तर मग तयार झालेली रसमलाई सर्व करून घेऊयात. आता मी या स्टेजला हे रसमलाईचे जे बॉल्स आहेत ना, ह्यातून हे जे साखरेचं पाक आहे ना, हे काढून घेत आहे. तर हाताने फक्त दाबून मी हे साखरेचा पाक काढून घेत आहे आणि एक एक करून प्लेटमध्ये ठेवत आहे. आता या स्टेजला साखरेचं पाक काढणं खूप गरजेचं आहे. जोवर साखरेचा पाक या रसमलाईच्या बॉल्समधून जाणार नाही तोवर ही रसमलाई आपली रबडी पिणार नाही. त्यामुळं हे हे जे साखरेचं पाक आहे ना, हे चांगल्या पद्धतीनं काढून टाका आणि त्यानंतरनं ह्याच्यावर आपण तयार केलेली रबडी ह्याच्यावर घालून टाका. रबडी चांगल्या पद्धतीने रसमलाईच्या बॉल्सवर घातल्यानंतरनं ही रसमलाई आपण 2 तासासाठी असंच रूम टेम्परेचरवर ठेवणार आहोत आणि त्यानंतरनं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि थंड झाल्यावर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. मी चालले माझी रसमलाई एन्जॉय करायला. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला, बाय बाय.